नमस्कार शेतकरी मित्रांनो, सगळीकडे आता कर्जमाफी आणि पीक विम्याचा विषय चालू आहे। तर मग आपण आता थोडक्यात पीक विम्यासंदर्भात जाणून घेणार आहोत की जो काही आपला रखडलेला पीक विमा जवळपास 2021 पासून 21-22 पासून प्रलंबित असलेला पीक विमा रक्कम आता यंदाच्या खरीप हंगामातील 2308 कोटी रुपये अशी टोटल 2555 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ही जी काही रक्कम आहे ती डिपॉझिट करण्यात येणार आहे। याच्यामध्ये खरीप 2024 मध्ये राज्यात विक्रमी 1,71,00,000 विमा अर्ज आले होते आणि त्यापैकी छाननी केल्यानंतर जवळपास 1,65,00,000 अर्ज ग्राह्य मानण्यात आले आहेत। काय सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। केवळ 64,00,000 अर्जदारांचे दावे ग्राह्य मानून विमा रक्कम वितरित करण्यात येणार असल्याचे आता इथे समजते। विमा कंपन्यांना देत असलेली प्रलंबित राज्य हिस्सा अनुदानापोटी 2852 कोटी वितरित करण्यास मान्यता दिल्यानंतर विमा रक्कम जमा करण्यास कंपनींनी मान्यता दिली। विमा कंपन्यांनी खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 मधील 2,87,00,000, खरीप 2023 मधील 181 कोटी, 23-24च्या रब्बी हंगामातील 63 कोटी 14 लाख आणि यंदाच्या खरीप हंगामातील 2308 कोटी अशी टोटल 2,555 कोटी रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता डिपॉझिट करण्यासाठी सुरुवात झाली। 1 रुपयातील पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2024 मध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता। यापैकी 5 लाख अर्ज अपात्र ठरवल्यानंतर उर्वरित 1,65,00,000 अर्जांपैकी बघा 1,65,00,000 अर्ज आले होते, त्यापैकी 64,00,000 अर्जदार शेतकरी विमा भरपाईसाठी पात्र ठरले होते। आता त्या भरपाईपोटी 2300 कोटी रुपयांची विमा रक्कम निश्चित केली गेली होती। आता ही जी काही रक्कम आता राज्य शासन राज्यात राबवण्यात येत असलेल्या पीक विमा योजनेच्या निश्चित केलेल्या कंपन्यांची भारतीय कृषी विमा कंपनी ही समन्वयक कंपनी असताना या कंपनीने 2023 तर रब्बी 2023-24 मधील विमा कंपन्यांकडून राज्य शासनाचा अपेक्षित असलेला परतावा रक्कम खरीप 2023 मधील नाकारलेल्या अर्जाचा जमा शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम म्हणून खरीप 2023 तसेच रब्बी 2023-24 खरीप 2024 मधील राज्याचा वाटा उर्वरित अग्रिम हिस्सा विमा अनुदान तसेच मागील खरीपातील उर्वरित राज्याचा जो काही वाटा होता तो शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान रक्कम या सगळ्यांची जी काही देण्याची विनंती आता राज्य शासनाने पीक विमा कंपन्यांना दिली आणि त्या संदर्भातील पैसे जे काही होते राज्य शासनाचा जो काही हिस्सा होता तो हिस्सा देखील दिला। खरीप 2023 मधील 1,087 आणि 7 लाख रब्बी तर 2023-24 मधील 1,093 कोटी एवढी जी काही रक्कम होती ती रक्कम परतावा रक्कम म्हणून विमा कंपन्यांना देणे अपेक्षित होते। त्यापैकी कंपन्यांनी खरीप 2023 मधील 505 कोटी 96 लाख जमा केले आहेत। त्यापैकी रक्कम जी काही 2024 मधील अग्रिमासाठी विमा कंपन्यांनी उर्वरित जी काही रक्कम होती ती केली आहे। आता परतावा रकमेपैकी 1,234 कोटी 64 लाख सरकारकडे जमा असताना तसेच विविध कारणांमुळे नाकारलेल्या अर्जापोटी जमा शेतकरी विमा हप्ता रक्कम 70 कोटी 22 लाख रुपये तसंच उर्वरित संभाव्य परतावा रक्कम 464 कोटी 99 लाख आणि या उपरोक्त पण जर विचार केला तर 1,304 कोटी 86 लाख अशी टोटल 1,769 कोटी एवढी रक्कम ही भरण्याची मान्यता दिली आहे। त्याचबरोबर राज्य सरकारने गुरुवारी शासन आदेश काढून विमा कंपन्यांना देय असलेली प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान रक्कम 2,852 कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। आता या संदर्भातील जे काही यंदाच्या खरीप हंगामात निश्चित करण्यात आलेली 2308 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यास मान्यता दिली आहे। त्यापैकी राज्यामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा लागू केल्यानंतर अर्जदारांची संख्या खूप काही होती, त्यापैकी 97 लाखांवर आणि 1,71,00,000 गेली। मागच्या वर्षी 97 होती तर 1,71,00,000 म्हणजे डबलचा जो काही फरक होता तो पडलेला आहे, म्हणजे वाढलेले आहेत आणि म्हणूनच जे काही आता उर्वरित रक्कम आहे ती उर्वरित रक्कम आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर ट्रान्सफर होईल। धन्यवाद।